बघा, जेव्हा यमदेव सत्यवानाला घेऊन जात होते, त्याचा प्राण घेऊन जात होते, त्याला मृत्यूच्या पाशात घेऊन जात होते, तेव्हा सतीही त्यांच्या पाठीमागं जात होती. यमदेवाने तिला खूप समजावून सांगितलं की सावित्री, ज्या माणसाचा जीव जातो तो परत त्याचा प्राण, त्याचा जीव नाही परत येत. पण सावित्रीसुद्धा तितकीच दृढ निश्चयाची होती की पत्नी म्हणून शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे, पत्नी म्हणून तिचा धर्म काय आहे ते तिने यमदेवांना सांगितलं की जिथं माझा पती तिथं मी जाणार. तुम्हाला आठवते प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला चालले होते, नुकतंच लग्न झालं होतं सीतामातेचं, आणि तीसुद्धा अशीच दृढ निश्चयानं आपल्या पतीच्या पाठीमागं वनवासामध्ये जायला तयार झाली होती. बघा, आपली संस्कृती आहे, जिथं माझा पती तिथं ती पत्नी असतेच. आणि हेच शास्त्र, हेच धर्म सावित्रीने यमदेवांना सांगितलं. हा माझा धर्म आहे की जिथं माझा पती असेल तिथं मी जाणारच. मी माझ्या धर्मापासून हटणार नाही, मी माझ्या स्वरूपापासून लांब जाणार नाही. तर हे सावित्रीचं शास्त्र आणि सावित्रीचा पतिव्रतेचा धर्म पाहून यमदेव खरंच तिच्या बुद्धीवर, तिच्या ह्या पतिव्रत्यावर एवढे खुश झाले, एवढे प्रसन्न झाले की त्यांनी तिला वर मागायला सांगितले. 3 वर मागायला सांगितले. फक्त त्यांची अट एक होती की सत्यवानाचा प्राण सोडून तू काही 3 वर माग. पहिला वर जो मागितला सावित्रीने तो म्हणजे तिने यमदेवांना म्हटली, पहिला वर माझा हा आहे की माझ्या सासऱ्यांचे जे डोळे गेलेले आहेत ते डोळे त्यांना परत मिळावे आणि त्यांचं गेलेलं राज्य त्यांना परत मिळावं. यमदेवांनी तिच्या ह्या विचाराचं सुद्धा फार कौतुक वाटलं, नाही का? तर त्यांनी आनंदात प्रसन्न होऊन तथास्तु असा वर दिला. दुसरा वर जो होता, जो सावित्रीनं मागितला, तो म्हणजे की माझ्या आईवडिलांना पुत्रप्राप्ती व्हावी, त्यांचा वंश वाढावा. तर त्यांनी तिच्या ह्याही विचाराचं कौतुक केलं. बघा, स्त्रीचं आपल्या म्हणजे सासरकडल्यांवरती प्रेम असावं आणि माहेरकडल्यांवर सुद्धा प्रेम असावं. ती दोन्हीवरती प्रेम करत असते. तिनं तिसरा वर जो मागितला, परंतु यमदेवानी तिला परत एकदा आठवण करून दिली की सत्यवानाचे प्राण सोडून तुला मागायचं आहे. पण यावेळेस सावित्रीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं विजयी हास्य आणि कॉन्फिडन्स होता आणि तिनं खूप आत्मविश्वासाने तिसरा वर मागून घेतला. तो म्हणजे की मला 100 पुत्रांची आई व्हायचं आहे आणि माझा वंश, आमचा वंश वाढला पाहिजे, असा वर तुम्ही द्यावा. तर आपण पाहतो की यमदेव सावित्रीच्या बुद्धीवर, तिच्या दृढ निश्चयावर, पतिव्रतेच्या त्या धर्मावर ते इतके खुश आणि प्रसन्न झाले होते की त्यांनी त्या प्रसन्नतेच्या ह्याच्यामध्ये, नादामध्ये त्यांनी तिसरा वर तथास्तु म्हणून दिला. परंतु त्यांच्या तत्क्षणी लक्षात आलं की सतीनं जे मागायचं नाही तेच मागितलं. पण आपला धर्म आहे की स्त्रीला दुसऱ्याकडून म्हणजे व्यभिचार स्त्रीनं करू नये, हे आपल्या धर्मामध्ये आहे. तर यमदेवांना जाणीव झाली की आपण सावित्रीच्या बुद्धीच्या पुढं हरलेलो आहोत. तिनं आपला पतिव्रतेचा धर्म इतका काय म्हणतात त्याला, पाळलेला होता की त्याच्या पुढे यमदेव हारले होते. आणि यमदेवांनाच कुठंतरी वाटलं की आपण आपला हा वर, आपला जो आपण दिला जो वर आहे तो तिला आपण दिला पाहिजे. आपण तिला वचन दिलेलं आहे की मी तुला 3 वर देईन. आणि त्यांनी तिच्या बुद्धीच्या पुढं नतमस्तक केलं. तर अशी ही
ही सावित्रीची म्हणजे वटपौर्णिमेची कहाणी आहे. तर आपण पाहू शकतो की प्रत्येक जीवात्म्यानं आपल्या स्वरूपाला, आपल्या धर्माला राहून राहिलं पाहिजे, कारण धर्मामध्ये प्रचंड ताकद असते. बघा, सावित्रीनं आपला स्वधर्म पाळला आणि स्वधर्माच्या जोरावर तिनं आपला मृत झालेला पतीसुद्धा जिवंत आणला. तर अशी शक्ती, असा आत्मविश्वास, असा दृढनिश्चय आणि अशी बुद्धिमत्ता ही प्रत्येक स्त्रीकडे असते, पण ती तिचा वापर करायला विसरली आहे किंवा तिचा गैरवापर ती करत आहे. तर नक्कीच वेळोवेळी दरवर्षी ही इन्स्पिरेशन घ्यायला विसरू नका आणि वर्षभर याचं पालन करायला विसरू नका. हरे कृष्ण.